यार संदीप फोन तरी करायचा राव. मावशी ICU मध्ये होती म्हणून राव, तू सांगितलं नाही काय नाही. हा अरे लय मोठा विषय झालता, धावपळीत कुणाला फोन लावायचा लक्षातच नाही राहिलं. लय मोठ्या संकटातून वाचली आई, पण आता धोक्याच्या बाहेर आहे. पण कमजोरी आली ना, त्याच्यामुळे सारखं झोपतीच. तुम्हाला फोन केला नाही त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला परक समजता तर तुम्ही, पण ती माझ्यासाठी परकी नाही ना, माझ्या आईसारखी आहे ती. तुम्हाला फोन लावला नाही राव. अरे भाऊ चुकलं माझं, तुला फोन लावायचा राहिला. पण आता आई बरी आहे ना, बस बरं खुर्चीवर बसून घे. आरुष उठ बरं, पाणी घेऊन ये. बरं चल चल खुर्चीवर बस, आराम करू दे मावशीला. चल. अरे आरुष 2 कप चहा टाक बरं. अरे वेळाच कर संदीप, माझी मावशी अशी दुखण्यात पडीन, मी चहा पिईन काय? काय माणूस आहे राव, चहा कॅन्सल कर. नको होय, बरं पाहू ना तुम्हाला. अरे माझ्या जेव्हा भावाचा दोस्त आहे तो जिगरी यार आहे माझा, मी चहा नाही पेलेस ते पिणार आहे का? काय बोलायला बरं थोडं थोडं जेवण तरी करा ना, लय लांबून आलात तुम्ही. अरे काय बोलायला संदीप, इथं माझी मावशी औषधावर जागायली आणि मी जेवण करू होईत क्या दिक्कत? मला नाही पटायचं ते. बरं त्या मित्राला जेवायचं असेल ना. ओ दादा तुम्ही जेवून घ्या बरं. अरे नाही जेवणार संदीप, तो काय बोलायलास तू? तो माझ्या लय जवळचा दोस्त आहे, मी उपाशीन त्याला घास तरी गोड लागेल का? काय बोलायला तो? काय उगाचच यार. भगवान क्या जुलूम. दादा आज जेवायला काय बनवलंय रे? अरे आपली आईच आजारी आहे, स्वयंपाक करायला कुणी नाही, म्हणून मी बाहेरून 10 प्लेट बिर्याणी मागवली. आणि हे विकास बी त्याच्यातले त्या जेवाय नाही. बिर्याणी पण काय फायदा आहे? विकास जेवून घे ना. अरे मावशी बोलली ना. आता हे बी जेवणार आणि मला पण जेवायला भेटणार. आपण नको मावशी, मला जेवायला नको. तू अशी पडीस आणि मी जेवण का बरं नको मला. बरं पाहू ना, तुम्ही तरी जेवा की. अरे नाही जेवणार रे बाबा, तू काय ते बिर्याणी खायला आलाय का? मी एवढा दुःखात आहे, तू जेवण का माझा मित्र यार? काय संदीप बोलायला असतो, आमची दोस्ती एवढी हलकी नाही रे. काय बोलायला राव, बघ ना यार. खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. मी थोडं लग घेऊन येतो बरं का. अरे विकासच्या ताईचा फोन. हॅलो हा ताई. शिदू, आपल्या विकास भाऊला आहे ना आज उपवास आहे, आणि घरून पण त्यांनी काय फराळ वगैरे केलेलं नाही. त्याला रस्त्यात शाबूची खिचडी वगैरे काहीतरी चार बर का. तुला उपास आहे ना, त्याच्यामुळे तू बी जेवण नसेल, मला जीव द्यायनस आहे ना. तू काय माझ्या मावशीला भेटायलास का? होय रे, मगाशी मी तुला न्यायला आलो होतो, घरच्याला काय सांगू लागलास? माझं दिवसभराचं जेवण बनवू नका, एकाच्या मावशीचं काय की दुखायलंय आणि मी त्या बहाण्याने त्याच्यासोबत फिरणार आहे दिवसभर. माझं खाणं पिणं सगळं तिकडच.